निलेश, ताजे अपडेट्स. प्रसन्न, आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण आता अखेर जयंत पाटील यांना जे अध्यक्षपद होतं ते जाहीर भाषणाच्या माध्यमातून सोडलेलं आहे आणि आता अध्यक्षपदावर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एबीपी माझानं 3 दिवसांपूर्वीच ही बातमी दिली होती आणि आता एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय. अजूनही कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्वतः जयंत पाटील यांना भाषण केलं आणि भाषणाच्या माध्यमातून आपण पदावरून बाजूला जात असून नव्या चेहऱ्याला संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली. त्यानंतर प्रस्ताव अनिल देशमुख यांना मांडला, त्याला अनुमोदन अमोल कोल्हे यांना दिलं आणि विविध घटकातून त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि शरद पवारांनी पुढचे अध्यक्ष शशिकांत शिंदे असतील अशा पद्धतीची घोषणा केली आणि सभागृहामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. मागच्या 7 वर्षांमध्ये कशा पद्धतीने आपण काम केलं या संदर्भामध्ये जयंत पाटील यांना सांगताना आपला इतिवृत्तांत या निमित्तानं दिला आणि कशा पद्धतीने पक्ष पुढे गेला, पक्षानं कशी कामगिरी केली हे या ठिकाणी जाहीर भाषणातून सांगितलं. आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता शशिकांत शिंदे यांच्या समोर मोठा कालावधी असणारे, मोठं आव्हान असणारे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता तोंडावर आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आता शशिकांत शिंदे कशा पद्धतीने काम करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्या केवळ प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय झालेला आहे. इतर जे पक्षातले सेल आहेत या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. प्रसन्न. निलेश, जसा आता तुम्ही उल्लेख केला की मोठं आव्हान असणार आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं, त्याच्या जोडीला महाविकास आघाडी आजही निश्चित नाहीये काय होणार आहे, एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार, त्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे तिकडे येत आहेत. अशा स्थितीत जयंत पाटलांचे सर्व पक्ष चांगले संबंध आपल्याला कल्पना आहे. जयंत पाटलांचे भाजपबरोबर चांगले संबंध, ठाकरेंशी अतिशय चांगले संबंध, उद्धव ठाकरे तर ते शाळेतील मित्र होते बालमोहन मधले. अशा वेळी शशिकांत शिंदेना ज्या शूज मध्ये पाय ठेवायचा आहे, ज्या पादत्राणांमध्ये त्यांना पाय ठेवायचा आहे, म्हणजे जयंत पाटलांनी जे पद सांभाळले ते सांभाळायचं आहे, त्या दृष्टीने तुम्ही शशिकांत शिंदेचं व्यक्तिमत्व कसं पाहता? शशिकांत शिंदे कामगार नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. यासोबतच राज्यभरातलं त्यांचं एक नेटवर्क जे आहे ते कायम त्यांना निर्माण केल्याचं पाहायला मिळालं, कारण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्ष ते अध्यक्ष होते. त्यामुळे गावखेड्यातल्या शेतकऱ्यांशी, कामगारांशी त्यांचा थेट संपर्क असल्याचं देखील पाहायला मिळतं. विधानसभेचे देखील ते आमदार होते. त्यामुळे राज्यभर ज्या वेळेस पक्षाने वेगवेगळे दौरे काढले त्यावेळेस त्या दौऱ्यांमध्ये एक प्रमुख चेहरा म्हणून शशिकांत शिंदे हे देखील पुढे असल्याचं पाहायला मिळत होतं. आता जयंत पाटील यांना जे काम उभं केलेलं आहे ते काम आता पुढे घेऊन जाताना शशिकांत शिंदे यांच्यासमोर मात्र अनेक आव्हानं आहेत. खास करून पक्ष आता फुटलेला आहे, पक्षातले अनेक महत्त्वाचे चेहरे गेलेले आहेत. अशा वेळी पक्षाची बांधणी पुन्हा करणे, यासोबतच पक्षामध्ये वेगवेगळे चेहरे घेऊन येणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे निवडून येतील असे चेहरे आपल्यासोबत जोडून घेणे, अशा पद्धतीचं एक मोठं आव्हान त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांच्या सोबतीला शरद पवार आहेत, जयंत पाटील आहेत, पक्षातले अनेक महत्त्वाचे मान्यवर आहेत. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की जयंत पाटील यांना एकीकडे जरी पक्षातून मुख्य पदावरून म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला आपण जात असल्याची जरी घोषणा केली असती तरी आता जयंत पाटील यांची पुढची भूमिका काय असणार किंवा पक्ष त्यांना काय संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण सातत्यानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीच्या चर्चा ज्या आहेत ह्या जयंत पाटलांच्या बाबतीत सुरू असतात. त्या संदर्भात देखील त्यांना आजच्या भाषणामध्ये जाहीरपणे या ठिकाणी माहिती दिली की अशा जरी बातम्या होत असल्या तरी कोणत्याही परिस्थितीत आपण शरद पवारांना सोडणार नाहीये. त्यामुळे आता जयंत पाटील पक्षासोबत राहणार आहेत. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष पदापेक्षा नक्कीच कोणतं तरी एक महत्त्वाचं आणि मोठं पद त्यांच्या पदरात पडेल अशा पद्धतीची शक्यता आहे. त्यांच्या सोबतीनं काम करणारे जितेंद्र आव्हाड हे नुकतेच राष्ट्रीय प्रवक्ते झालेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर काय जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आपल्याला पाहायला मिळतात. प्रसन्न. निलेश, शशिकांत शिंदे यांच्या आव्हानांचा आपण आता उल्लेख केला, त्याच्यापैकी एक मोठं आव्हान तर आपल्याला कल्पना आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं असेल. यातील जयंत पाटील हे त्या अर्थानं ग्रामीण आणि शहरी दोन्ही राजकारणाचा अनुभव असलेले आहेत. शशिकांत शिंदे मात्र तुलनेनं त्यांनी एक त्यांचा माथाडी कामगारांचा मुद्दा असेल आणि बाकी त्यांचं राजकीय कारकीर्द साताऱ्यात गेलेली आहे. आपण या नंतर सुद्धा याबद्दलची माहिती घेत राहू, नवीन ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. तिथे इगतपुरी इथं